विधान परिषदेच्या 11 जागा बिनविरोध होणार की निवडणूक रंगणार हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। ठाकरेंची शिवसेना 12वा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकरांचं नाव सध्या चर्चेत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिल्यास निवडणूक चुरशीची होणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। महायुतीमध्ये भाजपकडनं 5, शिंदेंकडनं 2 आणि अजितदादांकडनं 2 उमेदवारांची यापूर्वीच घोषणा झालेली आहे। तर मवियामध्ये मवियामध्ये काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं पाठिंबासह शेकापचे जयंत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर महायुती आणि मवियाकडनं कुणाकुणाला उमेदवारी मिळाली हे एकदा बघूया। शिंदेच्या शिवसेनेकडनं भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर मवियामध्ये उमेदवार आपण नजर टाकूयात। प्रज्ञा सातव काँग्रेसकडनं, त्याचबरोबर शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। शेकापच्या जयंत पाटलांना या ठिकाणी मवियाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि याच विषयी आपण बोलूयात। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। अजय, निवडणूक बिनविरोध होणार की सामना रंगणार असा सध्या या घडीचा प्रश्न आहे, कारण सस्पेन्स निर्माण झाला आहे तो मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीच्या चर्चांनी। काय घडतंय नेमकं? अमित, कालपर्यंत ज्या बिनविरोध पिक्चरची आपण सगळेच वाट पाहत होतो त्याच्यात क्लायमॅक्स हा मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीच्या एंट्रीमुळे होऊ शकतो, कारण की 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक 12 तारखेला होणार। आज नामांकन म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। 9 महायुतीचे उमेदवार असणारे आणि 2 महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि मग बिनविरोध ही निवडणूक होणार होती अशी चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून याच विधान भवनाच्या पटांगणात किंवा राजकीय वर्तुळात फिरत होती। पण काल संध्याकाळी बातमी आली ती म्हणजे मिलिंद नार्वेकर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकंदरीत विधान परिषदेवर जाण्याची तयारी करतात। अद्याप या संदर्भातली अधिकृत घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडून परिपत्रक काढून झालेली नसली तरी मिलिंद नार्वेकर इच्छुक असल्याच्या माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने या संपूर्ण निवडणुकीच्या वर्तुळात आता एक नवा ट्विस्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेले आहे। महाविकास आघाडीमधले 3 घटक पक्ष, त्याच्यात सगळ्यात जास्त संख्याबळ आमदारांचं संख्याबळ असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस आणि त्यांनी त्यांच्या हक्काचा एक उमेदवार जो तो प्रज्ञा सातव यांच्या नावाने दिलेला आहे। या सगळ्या सस्पेन्सवरती पडदा कधी पडणार हे आपल्याला बघायचं आहे। अर्थात थोड्या वेळातच या सगळ्या सस्पेन्सवरती पडदा पडू शकतोय। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। पुढे जाऊ।